इंडियामध्ये सहभाग, या दोन बाबी भिन्न आहेत. एक दुसरा पण प्रश्न विचारलात की त्यांचा दुसरी राजकीय भूमिका काय, तर ती एकदा ते नेतृत्व इतकं सक्षम असल्यामुळे त्याची स्पष्टता त्यांच्याकडनं मिळेल. स्वाभाविकच आहे. एक कसं आहे की वारंवार स्वर्गीय दादा असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. विलिनीकरणाच्या चर्चेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या. मी अनेक वेळेला म्हटलं मला माहिती होतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णपणाने विराम मिळाला. काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली. त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली. त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही. सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठे सुरू झाल्याचं चित्र नाही. किती त्यांचा जरी सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न असेल किंवा तुमच्या मार्फत येण्याचा प्रयत्न असेल, अर्थात एकत्रित राष्ट्रवादी, तुमचं स्टँड काय असणार? एकला चलुरेचा भूमिका अजून कुठे सुरुवातच नाही झाली तर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचं काही कारणच नाही ना. ज्या गोष्टीची सुरुवातच काय झालेली नसेल तर त्याच्यात काय प्रतिक्रिया देणार? ती मी मगाशीच यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की तशी सुरुवात झाली तर मग चर्चा करणं आवश्यक राहील ना. तशी काही सुरुवातच नसेल तर काय? पूर्णविराम कोणी दिलाय तर एक पूर्णविराम कोणी दिलाय तर ते कोणी दिलाय? आम्ही तर काय सुरुवातच केली नव्हती. कारण दादा असताना दादाच आमचे राष्ट्रीय नेते, जो दादांनी निर्णय घेतला असता त्या निर्णयाचं पूर्णपणाचं समर्थन आम्ही सर्वांनीच मोकळेपणाने एक मताने निश्चितपणे त्या ठिकाणी केलं असतं. आता बहिणी आमच्या अध्यक्ष आहेत, एक भाग. तशी ज्या वेळेला चर्चा येईल त्यावेळेला मग माझं मत मांडीन ना. जी चर्चा नाही त्याच्याबद्दल आज मत मांडून घाई कशाला करू? मला 40 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाच्यामुळे कधी काय घाई करावी, कधी काय मतप्रदर्शित करावं तेवढं तर नक्की कळतं ना. ज्या वेळेला चर्चेचा सूर कुठेतरी निघेल त्यावेळेला माझं मत काय, आज माझं मत काय ते माझ्या मनात नक्की आहे. मला आज सांगण्याचं काही कारण नाही. समजा ते नसेल तर सांगून काय करू? तुम्ही म्हटला की चर्चा या त्यांच्याकडून थांबवलेल्या आहेत. तुम्ही म्हणाला की चर्चा या त्यांच्याकडून थांबवल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडून जर प्रस्ताव आला तर तुम्ही कुठेतरी या अनुषंगाने अनुकूल असाल का? मी तेच म्हटलं की येणारच आहे की नाही प्रस्ताव याचीच माहिती नाही तर मी अनुकूल आणि प्रतिकूलचा विषय काय येतो? सभागृहामध्ये ज्याला मतदान होतं अनुकूल आहे का अनुकूल त्याने हात वर करा, प्रतिकूल आहे का त्यांनी प्रतिकूल हात वर करावं, असं सभागृहात होतं. तसं काही नाही आहे इथे. इथे एकेकाळी आम्ही सर्वांनी एकत्रित काम केलं. एक दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वच्छपणाची भूमिका घेतली की बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर चव्हाण साहेबांनी जो विचार दिला तर त्याच्या अनुषंगाने आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. महाराष्ट्रातल्या जनतेने त्याचं स्वागत केलं. आता मुद्दा आला विलिनीकरणाचा. तो दादा असताना चर्चा झाली, त्याच्याबद्दल होही म्हटलं, पण दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर तिथे इक्वेशन सगळी बदलली. पुन्हा मी सांगतो, जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही. जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्थ खात्याची चर्चा झाली. हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही. जयंत पाटलांचा काय संबंध? जयंतरावचा काय संबंध? जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं. जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे. अनुभवी नेते आहेत, एक स्वयंभू नेते आहेत. त्यांनी त्यांची एकदा स्पष्टपणाची भूमिका मांडली तर आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वेही काढी मात्र काही संबंध नाही. राहता राहिला प्रश्न माझ्या पुरता. मी मगाशी स्पष्टपणाने सागरजी जगताप आपल्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की माझी भेट माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामाच्या मध्ये होती. मी वेळ आदल्या दिवशी पण मागितली होती, पण आदल्या दिवशी त्यांची कोर कमिटीची बैठक होती म्हणून ते शक्य न झालं.
प्रफुल्लबाईंनी त्यांच्याकडचे काय मुद्दे होते त्याच्यावरती ती वेळ मागितली होती. ते योगायोगाने प्रफुल्लबाई का आले तर त्यांना रात्री मध्यरात्री ते बाहेर जाणार होते म्हणून ते आले. परवाच्या दिवशी 2 दिवसांपूर्वी जो नोटिशीचा मुद्दा आला होता त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली की त्या नोटीसला उत्तर देण्याचं किंवा न देण्याचं काही ठरलंय? 2 दिवसांपूर्वी काल आम्ही जरूर त्या विषयावरती चर्चा झाली. आता रविवारी मी पण दिल्लीत असेल, पार्थ पवार पण दिल्लीत असेल कारण अधिवेशन सुरू होत आहे. प्रफुल्लबाई पण दिल्लीत असतील सोमवारपासून. त्यावेळेला या विषयावरती आम्ही दिल्लीमध्ये चर्चा करू. काल या विषयावरती कोर कमिटीमध्ये चर्चा झालेली आहे. राजकीय मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा झाली का? मुख्यमंत्र्यांच्या बरोबरती एकत्रितपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत. अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे त्या अनेक विषयांच्या मध्ये अनेक बाबींमध्ये अर्थ विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. सध्या काळामध्ये एनडीए सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अशा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं की नवा पक्ष आम्ही सोबत घेणार नाही, आमच्या सोबत जे आहेत त्यांना सोडणार नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोडणार नाही. एकंदरीत काय की त्यांना प्रकारे एक सुतोवाच होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांना आलं पाहिजे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर असं होत असेल तर आपला त्याला आणि त्याला पुढाकार देणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे राज्याचे एक प्रमुख नेते देशपातळीवरचे आहेत. त्यांनी जी भूमिका स्पष्ट केली ती एनडीएच्या वतीने भारतीय जनता पक्षाची म्हणूनच स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. मी अनेक वार आपल्याजवळ संवाद करताना बोललो की एनडीए म्हणजे काय तर भाजपच्या समविचारी सहभागी झालेले पक्ष म्हणजे एनडीए. युपीए म्हणजे काय तर काँग्रेस प्रणित आघाडी. त्याच्यामुळे जी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली ती भारतीय जनता पक्षाची स्वाभाविकपणाने एनडीएचं प्रमुख ज्या पक्षाकडे आहे त्यांनी मांडली. काय तर एनडीएमध्ये नवीन पक्ष नाही त्याच्यामुळे ती भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट मांडली. आता त्यांनी ती मांडल्याच्या नंतर मग इतर देशामध्ये किंवा राज्यामध्ये इतर जे काही पक्ष असतील त्यांची भूमिका त्याच्याबद्दलची काय ते सांगू शकतील. सर अजितदादा संघटनात्मक बदल कुठे काय होत असते कुठले एक असं आहे की आज महिला प्रदेशाध्यक्ष पद रिक्त आहे. युवक मी संघटनेचं बोलतोय सीमात आहे त्यांनी संघटनेचं म्हणतो युवक अध्यक्ष पद रिक्त आहे. विद्यार्थी संघटनेचं सुद्धा पद आज या पदावरती प्रशांत कदम काम करतात पण ते त्या ठिकाणी दीर्घकाळ काम करतात. तो एक मुद्दा पक्षाच्या चर्चेमध्ये जरूर त्या ठिकाणी आहे. तिसरं युवती संघटनेमध्ये सुद्धा संध्या चव्हाणांनी काम करतात पण त्याही संदर्भामध्ये पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. शक्य आहे कदाचित त्या बाबतीमध्ये निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये बसून होऊ शकतो. त्याही बाबतीमध्ये मधल्या कालावधीमध्ये चर्चा झाली परंतु मग या सगळ्या निवडणुका लागल्याच्यामुळे त्याचं अंतिम स्वरूप होऊ शकलं नाही. लवकरच त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण कुटुंब म्हणून बसू आणि मुंबईच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी करू. अजित पवारांचा जयंती कार्यक्रम हा शासन स्तरावरती होणार आहे. आता त्याचा शासन निर्णय काढला. परवा तुम्ही पत्र दिलेलं होतं तुमच्या मंत्र्यांनी आणि काल शासन निर्णय आला कशा पद्धतीने बघताय या सगळ्या निर्णयात? स्वर्गीय अजितदादांचं योगदान महाराष्ट्राच्या सर्वांगीण क्षेत्रासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी फार मोठ्या प्रमाणावरती राहिलं. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वहिनी संबंधित आहेत पण वहिनी आमच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि साऱ्या मंत्रिमंडळाचे अतिशय मनापासून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि दादांचा अनेक वर्षाचा एक निकटचा सहकार्य म्हणून ऋण व्यक्त करतो की दादांनी जे काम जे योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिले त्याचा आदर आज सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. म्हणून संबंध राज्यभरात शासकीय कार्यालयामध्ये निमशासकीय कार्यालयामध्ये दादांची जयंती त्या दिवशी साजरी होते आहे. आम्हा सर्वांच्यासाठी तो क्लेशकारक वेदनाकारी क्षण आहेच पण आमच्या नेतृत्वाने केलेलं काम अभिमानास्पद आहे. याचा सुद्धा आम्हाला सर्वांनाच एक वेगळ्या भावना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. अजितदादांचा तुम्ही जयंती उत्सव सर्व राज्यभर साजरा करणार तशा पद्धतीचा कार्यक्रम आमदारांना सुद्धा दिलाय परंतु आमदारांची तुमच्या पक्षातल्या आमदारांची नाराजी पाहायला मिळते की तुमच्या पक्षातल्या नेत्यांकडनं
असे निर्णय दिले गेलेले आहेत या जयंती कार्यक्रमामध्ये की अजित पवारांचा एकच फोटो जो आहे तो सेम फोटो सगळ्या मतदारसंघात बॅनरवरती लावावा, त्याचे जिओ टॅगिंग करावे वगैरे अशा पद्धतीचे काही निर्णय पक्षातल्या नेत्यांकडनं देण्यात आलेले आहेत. नाही, या संदर्भामध्ये पक्षाचे आमदार, माजी आमदार, खासदार यांची एक एकत्रित बैठक मंत्र्यांच्या सहित देवगिरी बंगल्यावरती 15 दिवसापूर्वी झाली. ॲट लेंथ आम्ही चर्चा केली. मी स्वतःच दादांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने सप्ताह जो काही साजरा केला जाणार आहे त्याच्या कार्यक्रमाची चर्चा मी पक्षांतर्गत त्या बैठकीमध्ये केली. त्याप्रमाणे माझं जे काही पक्षाचा अध्यक्ष म्हणून सगळ्या जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, पक्षाचे उमेदवार यांना जे पत्र जायचं आहे त्याचा मसुदा शिवाजीरावांनी तयार करून दिला होता, ते गेलेलं आहे. प्रत्येक जण अतिशय आपुलकीने, श्रद्धेने दादांच्या संदर्भातलं